हॅलो फ्रेंड, एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण मानवी आरोग्यशास्त्र भाग 2 पाहणार आहोत. त्यावर तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या काही आमच्या लिंक आहेत, त्या तुम्ही जॉईन करू शकता, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट्स मिळत जातील. तर चला तर मग आज आपण अत्यंत महत्त्वाचे 15 प्रश्न पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे, अतिमद्य सेवनामुळे डॅश या जीवनसत्वाचा अभाव निर्माण होऊन पेलाग्रा हा विकार जडतो. तर याचे ऑप्शन आहेत: 1 थायमिन B1, ऑप्शन 2 नियासिन B5, 3 बायोटीन B3, 4 रायबोफ्लेविन B2. तर याचं उत्तर आहे 2 नियासिन B5. प्रश्न दुसरा, राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम देशात डॅश या वर्षापासून राबविण्यात येतो. राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम देशात डॅश या वर्षापासून राबविण्यात येतो. तर याचे ऑप्शन आहेत: 1 1965, 2 1970, 3 1983, 4 1990. जर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला येत असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता, जेणेकरून तुमचा पण सराव होत जाईल. तर याचं उत्तर आहे 3 1983 मध्ये राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम हा देशात सर्वप्रथम चालू करण्यात आला. प्रश्न तिसरा, राऊस सार्कोमा या विषाणूमुळे RSV डॅश हा रोग उद्भवतो. तर याचे ऑप्शन आहेत: 1 कर्करोग, 2 कुष्ठरोग, 3 एड्स, 4 हिवताप. तर याचं उत्तर आहे 1 कर्करोग हा उद्भवतो. प्रश्न चौथा, प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स या परजीवामुळे डॅश हा रोग होतो. प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स या परजीवामुळे डॅश हा रोग उद्भवतो. ऑप्शन आहेत: 1 कर्करोग, 2 कुष्ठरोग, 3 हत्तीरोग, 4 हिवताप. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 4 हिवताप हा रोग उद्भवतो. प्रश्न पाचवा, हत्तीरोग डॅश हा डास चावल्यामुळे होतो. हत्तीरोग हा डॅश डास चावल्यामुळे होतो. याचे उत्तर प्रश्न आहेत, ऑप्शन आहेत: 1 क्युलेक्स, 2 प्लाझ्मोडियम, 3 ॲनॅफिलिस, 4 यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 क्युलेक्स हा डास चावल्यामुळे होतो. प्रश्न सहावा, ॲनॅफिलिस डासाची मांदी चावल्यामुळे डॅश या रोगाच्या वर जीवाचे संक्रमण होते. ॲनॅफिलिस डासाची मांदी चावल्यामुळे डॅश या रोगाच्या वर जीवाचे संक्रमण होते. तर याचे ऑप्शन आहेत: 1 हिवताप, 2 संधिवात, 3 कर्करोग, 4 यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे 1 हिवताप हा रोगाच्या परजीवाचे संक्रमण होते. प्रश्न सातवा, HIV एड्सच्या विषाणूमध्ये खालीलपैकी कोणते जनुकीय आढळते. HIV एड्सच्या विषाणूमध्ये खालीलपैकी कोणते जनुकीय आढळते. ऑप्शन आहेत: 1 DNA, 2 RNA, 3 दोन्ही चूक, 4 दोन्ही बरोबर. तर याचं उत्तर आहे RNA हे HIV एड्सच्या विषाणूमध्ये जनुकीय आढळते. प्रश्न आठवा, रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले असता डॅश हा रोग होतो. याचे ऑप्शन आहेत: 1 ॲनेमिया पंडरोग, 2 कावीळ, 3 गलगंड, 4 युरेमिया. तर याचं उत्तर आहे ॲनेमिया. हा रोग रक्तातील हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे होते. प्रश्न नववा, इन्सुलिन या संप्रेरकाअभावी डॅश हा रोग होतो. इन्सुलिन या संप्रेरकाअभावी डॅश हा रोग होतो. तर याचे ऑप्शन आहेत: 1 मधुमेह, 2 कावीळ, 3 गलगंड, 4 यापैकी नाही. जर तुम्हाला प्रश्नाचे उत्तर येत असेल ते तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता, जेणेकरून तुमचा पण सराव होत जाईल. तर याचं उत्तर आहे 1 मधुमेह हा
रोग होतो? प्रश्न 10वा, पॉलिफिलिजिया या मधुमेहाच्या लक्षणात वजन खूपच कमी होते, तर पॉलिडिप्सिया मधुमेहाच्या क्षणातच डॅश होते. त्याचे ऑप्शन आहेत: 1 खूप तहान लागते, 2 तहान लागत नाही, 3 भूक लागत नाही, 4 सर्व बरोबर. तर याचं उत्तर आहे खूप तहान लागते. प्रश्न 11वा, इन्सुलिन हे प्राण्याच्या डॅश अवयवामधून स्रावणारे संप्रेरक आहे. इन्सुलिन हे प्राण्याच्या डॅश या अवयवामधून स्रावणारे संप्रेरक आहे. ऑप्शन 1 जठर, 2 आतडी, 3 यकृत, 4 स्वादुपिंड. तर याचं उत्तर आहे 4 स्वादुपिंड. या प्राण्याच्या इन्सुलिन हे प्राण्याच्या स्वादुपिंड या अवयवामधून स्रावणारे संप्रेरक आहे. प्रश्न 12वा, मधुमेह या विकारात शरीरातील डॅश पेशीचा नाश होतो. मधुमेह या विकारात शरीरातील डॅश पेशीचा नाश होतो. ऑप्शन आहेत: 1 अल्फा, 2 बीटा, 3 गॅमा, 4 सर्व पर्याय बरोबर. तर याचं उत्तर आहे 2 बीटा या पेशीचा नाश होतो. प्रश्न 13वा, प्रति 1 ग्रॅम आकारमानाचा विचार करता आहारातील डॅश या घटकापासून प्रथिने किंवा शर्कराच्या तुलनेत तिप्पट जादा ऊर्जा उपलब्ध होते. तर याचे ऑप्शन आहेत: 1 जीवनसत्व, 2 मेद, 3 क्षार, 4 पाणी. तर याचं उत्तर आहे 2 मेद म्हणजे स्निग्ध पदार्थ. प्रश्न 14वा, पिष्टमय पदार्थ खालीलपैकी कोणता घटक नसतो? पिष्टमय पदार्थ खालीलपैकी कोणता घटक नसतो? ऑप्शन आहेत: 1 नायट्रोजन, 2 कार्बन, 3 हायड्रोजन, 4 ऑक्सिजन. त्याचं उत्तर आहे 1 नायट्रोजन. प्रश्न 15वा आणि शेवटचा प्रश्न, मानवाला कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखले जाते? मानवाला कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखले जाते? त्याचे ऑप्शन आहेत: 1 होमोसेपियन, 2 अंडरथल, 3 ह्युमन सेपियन, 4 यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे 1 होमोसेपियन. तर अशा प्रकारे आज आपण मानवी आरोग्यशास्त्र भाग 2 पाहिला आहे, जे की परीक्षेच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करू शकता, जेणेकरून आम्हाला नवीन नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचता येतील आणि तुमची माहिती अधिकाधिक परीक्षेच्या संदर्भात वाढवता येईल. तरी